नाशिक येथे सुरू असलेल्या निमा इंडेक्स 2024 या औद्योगिक प्रदर्शनाला जोरदार प्रतिसाद मिळत असून शनिवारी प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळून आली होती। 2 दिवसांमध्ये तब्बल 3000हून अधिक लोकांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली। जिल्ह्याच्या विविध भागांसह उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक या प्रदर्शनामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत। दुपारनंतर लोकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नवोदित उद्योजकांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी प्रदर्शनाला चार चांद लावले आहेत। त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांनी आणि कल्पक सादरीकरणामुळे प्रेक्षकांना विशेष आकर्षित केले आहे। शनिवारी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही प्रदर्शनाला भेट दिली। त्यांनी विविध उद्योजकांच्या प्रॉडक्टची माहिती घेतली। विशेषतः निमाचे ट्रेझरर राजेंद्र वडनेरे यांच्या रॉयल इंक स्टॉलला भेट देऊन त्यांनी या ब्रँडबद्दल सविस्तर माहिती घेतली। त्याचप्रमाणे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या SS एंटरप्राइजेस या स्टॉललाही भेट देऊन त्यांनी गेस्ट हाऊसबद्दलची उपक्रमांची माहिती जाणून घेतली। उद्योग आणि व्यापार क्षेत्राला चालना देणारे निमा इंडेक्स 2024 हे प्रदर्शन नवोदित आणि अनुभवी उद्योजकांसाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरत आहे। यामध्ये नवीन तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उत्पादनं आणि आकर्षक सादरीकरण पाहायला मिळत आहे। या प्रदर्शनामुळे नाशिकचे औद्योगिक क्षेत्रात आणखीन गतिमान होण्यात असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। आयोजकांनीही प्रेक्षकांच्या आणि उद्योजकांच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं। या प्रदर्शनामुळे स्थानिक उद्योजकांना मोठी संधी उपलब्ध होणार असून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला नवा आयाम मिळत आहे, आयोजकांनी असं सांगितलं। निमा इंडेक्स 2024 प्रदर्शनानं नाशिक शहराचं औद्योगिक महत्त्व अधोरेखित केलं असून पुढील काही दिवसांमध्ये या प्रदर्शनाला आणखीन मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक।